नमस्कार. तुम्ही पाहतात सत्य लोकशब्द न्यूज लाईव्ह. चला तर मग पाहूयात आजच्या विशेष घडामोडी. आरक्षण उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने भाजप आणि संघ अनुसूचित जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे. त्याचाच एक मुद्दा म्हणून 10 एप्रिल 2026 रोजी बदर समितीचा जो काही अहवाल आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने शासनाने एक परिपत्रक काढले आणि त्याच्यामध्ये 15 एप्रिल 2026 ही अंतिम तारीख दिलेली आहे आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी. मुद्दा बदर समितीचा जो अहवाल आहे तो अहवालच अजूनपर्यंत सार्वजनिक झालेला आहे, जनतेपुढे आलेला नाही. आणि नेमक्या हरकती काय नोंदवायच्या? आम्ही अहवालच अजूनपर्यंत पुढे तुम्ही दिलेला नाही, आणलेला नाही, मग हरकती आणि आक्षेप काय नोंदवला पाहिजे हा एक आमचा प्रश्न आहे. त्याचबरोबर जो एक डेटा शासनाने अजूनपर्यंत शासनाकडे कुठलाही डेटा उपलब्ध नसताना शासनाने कोण्या अनुषंगाने बदर समितीनं हा अहवाल दिलेला आहे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याही गाईडलाईन याच्यामध्ये फॉलो करण्यात आलेल्या नाही. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनचं याच्यामध्ये उल्लंघन झालेलं आहे. त्याच्यामुळे बदर समितीच्या अहवालावर आमचा आक्षेप आहे. याच अनुषंगानं सर्वपक्षीय आंबेडकरी कार्यकर्त्यांची, समीक्षकांची, विचारवंतांची आणि आम्ही काल बैठक घेतली. त्याचबरोबर आम्ही आजही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमचा आक्षेप आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत समितीचे अध्यक्ष त्यांच्याकडे पोहोचवत आहोत. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तो आमचा आक्षेप नोंदवत आहोत. मुद्दा हाच आहे की आम्हाला वेळ वाढून मिळाला पाहिजे आणि शासन ज्या पद्धतीनं वागत आहे ते आम्ही अजिबात खपून घेणार नाही. हे आज आम्ही निदर्शनात कलेक्टरच्या आणून दिले. त्याचबरोबर आम्ही परिपत्रकाची होळी देखील केलेली आहे आणि लवकरच एक मोठ्या आंदोलनाची आम्ही भूमिका घेणार आहोत.